माझे नाव धनश्री राजेंद्र शिंदे आहे. मी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहराची रहिवासी आहे. भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. आज मी सुशिक्षित तरुण पिढीसमोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत. स्वामी विवेकानंदांचा हा संदेश आजही प्रत्येक तरुणाला जागृत करतो. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी धावत असलेली आजची तरुण पिढी खरोखर सुशिक्षित आहे का? आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो केवळ एक स्पर्धेचा विषय नाही, तर प्रत्येक घरातील आई वडिलांच्या चिंतेचा विषय आहे. प्रत्येक शिक्षकाच्या जबाबदारीचा विषय आहे आणि प्रत्येक तरुणाच्या भविष्याशी संबंधित विषय आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे सुशिक्षित तरुण पिढीसमोरील आव्हाने व उपाययोजना. एखाद्या राष्ट्राची खरी ताकद त्याच्या सैन्यात नसते, संपत्तीत नसते, तंत्रज्ञानातही नसते. त्या राष्ट्राची खरी ताकद असते त्या तरुणाईत. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. ही तरुणाई स्वप्न पाहते, ध्येय निश्चित करते, परिश्रम करते आणि देशाला नवीन दिशा देण्याची क्षमता बाळगते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांच्या भोवतीचे बहुतेक मावळे तरुण होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी देशासाठी हसत हसत बलिदान दिले, तेही तरुण वयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर समाज परिवर्तन घडवले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारतातील युवकांमध्ये स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण केली. म्हणूनच आजचा तरुण हा केवळ भविष्य नाही, तर वर्तमानातील सर्वात मोठी शक्ती आहे. परंतु आजचा काळ वेगळा आहे. पूर्वीच्या काळात आव्हाने वेगळी होती. आजची आव्हाने अधिक गुंतागुंतीची आहेत. पूर्वी शत्रू सीमारेषेवर दिसायचा. आज अनेक शत्रू आपल्या खिशातील मोबाईलमध्ये, चुकीच्या विचारांमध्ये, व्यवसायांमध्ये, ताणतणावामध्ये आणि दिशाहीन जीवनशैलीमध्ये लपलेले आहेत. सुशिक्षित तरुण पिढी म्हणजे नेमके काय? सुशिक्षित म्हणजे काय? आपण अपघातापासून किंवा गुन्ह्यापासून संरक्षण नव्हे. खऱ्या अर्थाने सुशिक्षित तरुण म्हणजे जो शारीरिक दृष्ट्या निरोगी आहे, जो मानसिक दृष्ट्या सक्षम आहे, जो नैतिक मूल्ये जपतो, जो डिजिटल जगात सजग आहे, जो संविधान, समाज आणि राष्ट्राप्रती जबाबदार आहे, जो चुकीच्या मार्गाला बळी पडत नाही, जो स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य सुशिक्षित ठेवतो. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हातात आले आहे. ज्ञानही उपलब्ध आहे आणि अज्ञानही. प्रेरणादायी विचारही उपलब्ध आहेत आणि द्वेष पसरवणारी माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे योग्य निवड करण्याची जबाबदारी तरुणांवरच आहे. पहिले आव्हान, डिजिटल व्यसन. आजचा दिवस मोबाईल शिवाय सुरू होतो का? अनेक तरुण सकाळी डोळे उघडण्यापूर्वी मोबाईल हातात घेतात आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटचा स्पर्श मोबाईललाच करतात. सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स, रील्स, सततच्या सूचना आणि आभासी जग यामुळे वास्तव जीवन मागे पडत चालले आहे. एका संशोधनानुसार सतत सोशल मीडियावर राहिल्यामुळे एकाग्रता कमी होते, अभ्यासात लक्ष लागत नाही, झोपेचे विकार वाढतात आणि मानसिक तणाव निर्माण होतो. आज अनेक तरुण स्वतःच्या यशापेक्षा दुसऱ्यांच्या लाईक्स आणि फॉलोअर्सची तुलना करत बसतात. तुलना वाढते, आत्मविश्वास कमी होतो आणि असंतोष निर्माण होतो. प्रश्न असा आहे की आपण मोबाईल वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो? यावर आपण काय केले पाहिजे? डिजिटल तंत्रज्ञान टाळायचे नाही, पण त्याचा योग्य वापर करायचा आहे. अभ्यासासाठी तंत्रज्ञान वापरा, स्क्रीन टाइम निश्चित करा. दिवसातून काही वेळ मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा. कुटुंबासोबत संवाद साधा, मैदानी खेळ खेळा, पुस्तके वाचा, स्वतःच्या छंदांना वेळ द्या. दुसरे आव्हान, मानसिक आरोग्य. आजचा तरुण बाहेरून हसत असतो, पण अनेकदा आतून तुटलेला असतो. शिक्षणातील स्पर्धा, करिअरची चिंता, नोकरीची असुरक्षितता, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील तणाव आणि समाजाच्या अपेक्षा. सगळ्यांचा भार अनेक तरुण एकट्याने उचलत आहेत. काही जण अपयश आले की स्वतःलाच दोष देतात. पण मित्रांनो, अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नाही. अपयश म्हणजे नव्याने उभे राहण्याची संधी आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुरुवातीच्या काळात अनेक अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. म्हणूनच ते भारताचे मिसाईल मॅन बनले. जर मनात चिंता असेल, भीती असेल, नैराश्य असेल, तर ती मनात दडवू नका.
पालकांशी बोला, मित्रांशी बोला, शिक्षकांशी बोला. मदत मागणे ही कमजोरी नाही, ती परिपक्वतेची खूण आहे. योग, ध्यान, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार मानसिक आरोग्य मजबूत करतात. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आज आपण मोबाईलची बॅटरी 20% वर आली की चार्जर शोधतो. पण आपल्या मनाची ऊर्जा संपत चालली असेल, तर आपण स्वतःला किती वेळ देतो? हा प्रश्न प्रत्येक तरुण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आज आपण मानसिक आरोग्य आणि डिजिटल व्यसनांबद्दल बोललो. आता आपण अशा काही गंभीर आव्हानांकडे वळूया, जी अनेकदा शांतपणे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतात. तिसरे आव्हान व्यसनाधीनता. क्षणिक आनंद, कायमची शिक्षा, व्यसन ही केवळ एक वाईट सवय नाही. ती माणसाच्या विचारशक्तीवर, आरोग्यावर, कुटुंबावर आणि भविष्यावर आघात करणारी एक गंभीर सामाजिक समस्या आहे. आज काही तरुण फक्त एकदाच मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा ताण कमी करण्यासाठी या कारणाने तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य किंवा अंमली पदार्थांच्या संपर्कात येतात. पण हे एकदाच हळूहळू रोजचे होत चालले आहे आणि नंतर सवय व्यसनात बदलते. व्यसनामुळे केवळ शरीराचे नुकसान होत नाही, तर माणसाची इच्छाशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वासही कमी होतो. शिक्षण अर्धवट राहते, कुटुंबातील विश्वास तुटतो आणि अनेकदा आर्थिक अडचणी तसेच गुन्हेगारीकडेही वाटचाल सुरू होते. महात्मा गांधी म्हणाले होते, वाईट सवयी प्रथम कोळ्याच्या जाळ्यासारख्या असतात, पण नंतर त्या लोखंडी साखळ्यांमध्ये बदलतात. हा विचार आजच्या तरुणांनी मनात रोखून ठेवला पाहिजे. यावर आपण काय करू शकतो? व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत. कुटुंबातील प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन, चांगले मित्र, खेळ, संगीत, कला, योग आणि सकारात्मक छंद यांची जोड आवश्यक आहे. प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारावे, माझे भविष्य एका क्षणिक मोहापेक्षा अधिक मौल्यवान नाही का? चौथे आवाहन, सायबर गुन्हे. अदृश्य पण धोकादायक संकट. एकेकाळी चोरी घरात घुसून होत होती, आज ती मोबाईलमध्ये होते. ऑनलाईन फसवणूक, बनावट नोकरीच्या जाहिराती, OTP फसवणूक, सोशल मीडिया ब्लॅकमेकिंग, सायबर बुलिंग, बनावट प्रोफाईल, डीप फेक व्हिडिओ आणि वैयक्तिक माहितीची चोरी ही डिजिटल युगातील नवी आव्हाने आहेत. आज अनेक तरुण सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती सहज शेअर करतात, परंतु इंटरनेटवर टाकलेली प्रत्येक माहिती कायमची राहू शकते. त्यामुळे डिजिटल जबाबदारी ही आजची मोठी गरज आहे. यावर आपण मजबूत पासवर्ड वापरला पाहिजे. OTP किंवा बँकेची माहिती कोणालाही न दिली पाहिजे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती मर्यादित ठेवा. सायबर गुन्हा झाल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. डिजिटल युगात जागरूकता हीच सर्वोत्तम सुरक्षा आहे. पाचवे आवाहन, बेरोजगारी आणि कौशल्याचा अभाव. आज लाखो तरुण शिक्षित आहेत, पण प्रत्येकाला नोकरी मिळतेच असे नाही. याचे कारण केवळ रोजगारांची कमतरता नाही, तर अनेकदा आवश्यक कौशल्यांचा अभावही आहे. आजचा रोजगार बाजार झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल तंत्रज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांना मोठे महत्त्व आहे. फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही, सतत शिकत राहणे आवश्यक आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, शिकणे सर्जनशीलता निर्माण करते, सर्जनशीलता विचार निर्माण करते, विचार ज्ञान देतात आणि ज्ञान तुम्हाला महान बनवते. यावर आपण कौशल्य विकास यावर अभ्यास केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचा विचार केला पाहिजे. इंग्रजी, संगणक आणि संवाद कौशल्य वाढवा. आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासा. सातवे आवाहन, नैतिक मूल्यांचा ऱ्हास. आज विज्ञानाची प्रगती झाली, पण माणुसकीची प्रगती ही तितकीच झाली आहे का? आज काही ठिकाणी प्रामाणिकपणा, संयम, कृतज्ञता, सहकार्य आणि जबाबदारी यांसारखी मूल्ये कमी होताना दिसतात. खोटे बोलणे, फसवणूक करणे, परीक्षेत गैरमार्ग वापरणे, सोशल मीडियावर द्वेष पसरवणे या गोष्टी समाजाला कमकुवत करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण त्या शिक्षणासोबत चरित्रही तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच केवळ यशस्वी नव्हे, तर सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवणे ही काळाची गरज आहे. आज आपण व्यसन, सायबर गुन्हे, बेरोजगारी, चुकीची संगत आणि नैतिक मूल्यांबाबत घसरण या 5 महत्त्वाच्या आव्हानांवर चर्चा केली. ही आव्हाने मोठी आहेत, पण ती अजेय नाहीत. योग्य शिक्षण, योग्य संस्कार, योग्य मार्गदर्शन आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या बळावर आपण त्यांवर नक्कीच मात करू शकतो. आतापर्यंत आपण डिजिटल व्यसन, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, सायबर गुन्हे, बेरोजगारी, चुकीची संगत
आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास या महत्त्वाच्या आव्हानांचा विचार केला. परंतु सुशिक्षित तरुण पिढी घडवण्यासाठी आणखी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 8वे आव्हान महिलांची सुरक्षा आणि परस्पर सन्मान. कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे खरे मोजमाप ते समाजातील महिलांच्या सुरक्षिततेवर आणि सन्मानावरून केले जाते. आज महिलांनी विज्ञान, संरक्षण, न्यायव्यवस्था, शिक्षण, उद्योग, क्रीडा आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. तरीही छेडछाड, सायबर सायबर त्रास, भेदभाव आणि महिलांविरुद्ध हिंसा या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. मुलींना सुशिक्षित वातावरण देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारले पाहिजे, मी महिलांकडे समानतेने आणि सन्मानाने पाहतो का? समाजातील प्रत्येक मुलगी सुशिक्षित असेल तरच आपण आपला समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणता येईल. आज आपण अनेक आव्हानांबद्दल चर्चा केली. ही आव्हाने भीती निर्माण करण्यासाठी नाहीत, तर जागरूकता निर्माण करण्यासाठी आहेत. प्रत्येक संकटांमध्ये एक संधी दडलेली असते. जर आजचा तरुण योग्य निर्णय घेत असेल तर उद्याचा भारत अधिक सुशिक्षित, अधिक सक्षम आणि अधिक समृद्ध असेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे एक वाक्य मला नेहमी प्रेरणा देते, मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांनीच मोठी स्वप्ने पूर्ण होतात. म्हणून चला, आपण अशी स्वप्ने पाहूया जी फक्त स्वतःच्या यशापुरती मर्यादित नसतील, तर आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडलेली असतील.